नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जमदाडे आपले सहर्ष स्वागत करतो. आपल्याला आज बघायचं आहे गुणोत्तर आणि प्रमाण या धड्याविषयी. गुणोत्तर आणि प्रमाण यालाच इंग्रजीमध्ये रेशो अँड प्रपोर्शन असा वर्ड आहे. तर बघा, रेशो आणि प्रपोर्शन काय आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तेजसला एका उदाहरण बघूया. तेजसला एका आठवड्याची 350 रुपये म्हणजे 350 रुपये मजुरी मिळते आणि तो 125 रुपये बचत करतो. तर त्याच्या मजुरीचे आणि बचतीचे गुणोत्तर काढा असा प्रश्न आहे. इफ तेजस गेट वीकली वेग ऑफ द 350 and saves 125, then find the ratio of this wage and saving. म्हणजे थोडक्यात त्याच्या बचतीचे मजुरी आणि बचत, किंवा आपण इंग्लिश त्याला मध्ये त्याला वेजेस अँड सेव्हिंग्स म्हणणार, यांचा रेशो आणि प्रपोर्शन काढायचा आहे. तर बघा, मजुरी किती होती? 350 रुपये, 350, आणि त्याच्यामध्ये त्याची बचत होती 125 म्हणजे 125 रुपये. तर काय करायचं, अशी एक संख्या शोधायची की ज्या संख्येने ह्या दोन्ही संख्या डिवाइड होती. अशी संख्या कुठली आहे? तर अशी संख्या बघा, या दोन्ही संख्यांना आपण जर समजा 5 ने भाग दिला आधी, तर आधी 5 ने भाग देऊन बघूया, 5 ने डिवाइड करूया. 5 ने डिवाइड केलं की आपण 25 ने करू. 25 फायदा 125, 25 वजा 25, रिमेन राहिला 10, 25 वजा होणार 100. आता बघा, याचं उत्तर आपल्याला आहे 14/5 म्हणजे 14/5. यामध्ये 14/5 जो आहे यालाच रेशो मध्ये राईट करताना 14:5 असं राईट केलं जातं, म्हणजे 14/5 असं लिहिलं जातं. यालाच म्हणायचं गुणोत्तर किंवा रेशो. यालाच म्हणायचं गुणोत्तर किंवा रेशो, म्हणजे त्यांच्या मजुरीचं आणि बचतीचं हे झालंय गुणोत्तर. त्यालाच रेशो म्हणणार, वेजेस अँड सेव्हिंग्स रेशो. ओके, देन अनदर एक्झाम्पल इज here. मोहन आणि रमेश यांचा पगार अनुक्रमे 24 रुपये आणि 36 रुपये आहे. तर त्यांच्या पगाराचे गुणोत्तर काढा. इफ मोहन अँड रमेश सॅलरी इज 24 and 34 respectively, 36 respectively, then calculate their salary ratio. आता आपण रेशो कसा काढणार? त्यासाठी एकदम सोपं काय करायचं आहे, रेशो आणि प्रपोर्शन आपल्याला काढायचं आहे. तर दोघांचा पगार आधी लिहून घेऊया. म्हणजे आपल्याला आहे मोहनचा पगार आणि रमेशचा पगार. तर मोहन आणि रमेश यांचा पगार घ्यायचा असेल तर बघा, मोहनचा पगार होता 24 रुपये आणि रमेशचा पगार आहे 36 रुपये. आता अशी एक संख्या शोधा की ज्या संख्येने हे दोघी संख्या डिवाइड होतील किंवा त्याला भाग जाईल. मोहन अँड रमेश. बघा, मोहनला जर आपण 12 ने भाग दिला तर या दोन्ही संख्या येतात का? बघा बरं, 12 दुणे 24, 12 टू द 24 अँड 12 3 द इज 36. सो आवर रेशो इज 2/3, म्हणजे ते राईट करताना आपण लिहिणार 2:3. आपला आन्सर असता 2:3 हा झाला त्यांचा रेशो, किंवा त्यालाच आपण म्हणणार गुणोत्तर. त्यांच्या पगाराचे गुणोत्तर काय असणार आहे? तर 2:3 असे असेल. पुढचा प्रश्न बघा, जर रीता रहीमपेक्षा 6 वर्षांनी मोठी असेल तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढा.
If Rita is 6 years older than Rahim, calculate their ages. So first, Rita and Rahim, we don't know the age of Rita and Rahim. So if Rita is 1 year, then the Rahim is 6 year, because Rita and Rahim age is 1:6. Okay, so ratio is 1:6. त्याचा गुणोत्तर लिहायचा असेल तर ते गुणोत्तर आपण लिहिणार आहे 1:6. पुढे बघूया. पुढचा प्रश्न आहे, एका रेल्वेचा ताशी वेग 120 किलोमीटर आहे आणि एका कारचा ताशी वेग 40 किलोमीटर आहे, तर त्यांच्या वेगाचे गुणोत्तर किती? इंग्लिश मध्ये हाच प्रश्न आपण घेणार आहोत. If the speed of train is 120 km per hour and speed of car is 40 km per hour, what is the ratio of their speed? Okay. आता हे कसं काढणार, त्यासाठी आपल्याला बघावं लागेल रेल्वेचा ताशी वेग आणि कारचा ताशी वेग. रेल्वेचा ताशी वेग बघा, रेल्वे आणि कार. शुभम आवाज नको करू. रेल्वेला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? ट्रेन. आणि दुसरं काय आहे आपले? तर कार आहे. या दोघांचा रेशो आपल्याला बघायचा आहे. दोघांचा रेशो जर काउंटिंग करायचा असेल किंवा त्यांच्या स्पीडचा रेशो काउंटिंग करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किंवा त्यांच्या वेगाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे, तर काय करणार आपण? दोघांचा वेग लिहून घेऊया. तो लिहिणार आपण 120/40. आता अशी एक संख्या शोधा की ज्या संख्येच्या पाड्यात ह्या दोन्ही संख्या येतात. आपण 10 ने आधी डिवाइड करू. 10 4 जा 40 म्हणजे 10 चोक 40 आणि 10 1 10, 10 2 20. परत आता बघा, म्हणजे 10 12 जा होणार 120 आणि 10 4 जा होणार 40. आता पुन्हा हे नंबर डिवाइड होतात 4 ने. 4 1 जा 4 and 4 3 जा 12. सो आवर आन्सर इज 3:1. म्हणजे रेल्वेचा वेग ज्यावेळेस 3 असेल त्यावेळेस 3 किलोमीटर असेल, रेल्वे ज्यावेळेस 3 किलोमीटर जाईल त्यावेळेस कार जी आहे ती 1 किलोमीटर गेलेली असेल. तर आपलं उत्तर असेल रेल्वे किंवा त्याला आपण म्हणा ट्रेन and car ratio is 3:1, म्हणजे 3/1 असेल. 3:1. पुढचं बघा. पुढचा प्रश्न आहे, रमेश आणि सुरेश यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:2 असे आहे. जर त्या दोघांचा मिळून पगार 1,000 रुपये असेल तर रमेशचा पगार किती? इंग्लिश मध्ये बघूया हाच प्रश्न. If the speed of train, बघा दोघांचा रेशो दिलेला सॅलरीचा. दोघांची सॅलरीचा रेशो काय आहे? रमेश आणि सुरेश. हा आहे रमेश आणि दुसरा आहे सुरेश. त्यांनी असं सांगितलं, रमेश आणि सुरेश यांच्या पगाराचं गुणोत्तर 3:2 असे आहे. आता गुणोत्तर 3:2 आहे आपल्याला माहिती आहे आणि त्या दोघांचा पगार त्यांनी सांगितलं, दोघांचा मिळून जो पगार आहे तो किती आहे? 1,000 रुपये आहे. बघा आता 3:2 आहे, कोणत्या संख्येने यांनी डिवाइड केले आपल्याला माहिती काय नाही. तर आपण घेताना काय घेणार? 3x रमेशचा पगार आणि 2x कोणाचा असेल? सुरेशचा पगार. x का घेतला? कारण कोणत्या संख्येने त्याला डिवाइड केलं माहित नाही. या दोघांचा मिळून जेव्हा पगार घेतला जातो तेव्हा किती मिळतात? 1,000 रुपये भेटतात, म्हणजे 1,000 रुपये भेटतात. मग आपण काय आपल्याला काय विचारलंय? तर बघा यांची दोघांची आधी बेरीज करूया. 3 आणि 2 होतात 5 आणि x जसा त्या तसा. 3 आणि 2 5x होतील. 3x अधिक 2x 5x.
बरोबर 1000 रुपये मिळतात. आता बघा बरं एक्स बरोबर आपल्याला ती संख्या मिळेल म्हणजे 1000ला जर आपण 5ने भागलं तर 5 एक 5, 5 दुणे 10, ती एक्स बरोबर संख्या मिळेल 200 म्हणजे त्या संख्येला भागलंय 200. जर आपल्याला त्या संख्येने 200 भागलंय असं कळत आहे तर बघा इथे प्रत्येकाचं गुणोत्तर दिलंय. रमेशचं किती 3. रमेशचं गुणोत्तर काय आहे? रमेश बरोबर 3x घेतलं होतं आपण. तो म्हणून आपण काय करणार रमेश मल्टिप्लाय 3 इंटू 200 म्हणजे त्याची सॅलरी जी असेल किंवा त्याचा पगार जो असेल तो किती असणार 600 रुपीज. आणि जर सुरेशचा विचारला असता तर आपण काय करणार सुरेश इज इक्वल टू आपण घेतला होता 2x म्हणून आपण करणार 2 गुणिले 200 2 इंटू 200. अवर आन्सर इज 400 रुपीज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. राजू आणि सीमा यांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. जर दोघांच्या वयाची बेरीज 80 वर्ष असेल तर सीमाचे वय किती? बघूया आपण या प्रश्नाचं उत्तर. द एज रेशो ऑफ राजू अँड सीमा इज 3:5. इफ द सम ऑफ देअर एजेस इज 80 years, व्हॉट इज द एज ऑफ सीमा? आता आपल्याला काय दिलं आहे? एज आणि रेशो दिला आहे बघा. राजू आणि कोण आहे सीमा. दोघांचा रेशो आहे. आपण दोघांची नावं लिहूया. बघा राजूचा रेशो काय आहे 3:5. सीमा जर राजू 3 इयर्सचा असेल तर सीमा 5 इयर्सची असते. आता काय सांगितलं जर त्या दोघांची ऍडिशन केली आपल्याला कशाने भाग दिला माहित नाही पण जर तुम्ही असं घेतलं राजू बरोबर 3x हा झाला तुमचा राजू आणि दुसरी आहे सीमा. सीमाचं किती आहे 5x. तर या दोघांची बेरीज केली तर ती बेरीज किती येते ती येते 80 वर्ष म्हणजे 80 इयर्स. ओके. तर आता आपण काय करणार 5 + 3 केलं तर 8x येणार. 8x इज इक्वल टू 80. सो x इज इक्वल टू काय येणार 80 डिवाइड 8. 8 1 8. आन्सर येणार 10. x इज इक्वल टू 10. आता आपल्याला x इज इक्वल टू 10 आला म्हणजे आपल्याला हे कळलं की त्यांचे जे काही वय होतं ना त्या वयाला 10ने भागलं आहे. आपण जर राजूचं वय किती पकडलं होतं राजू इज इक्वल टू 3x. तर राजूचे एक काढण्यासाठी आपण करणार 3 इंटू 10. आवर आन्सर इज 30. 3 गुणिले 10 केलं तर 30 येणार. 3x इज इक्वल टू 30. सीमाचं वय काय पकडलं होतं सीमा. सीमा इज इक्वल टू 5x. मग 5x म्हणजे हा झाला राजू आणि ही झाली सीमा. मग आपण काय करणार सीमा इज इक्वल टू 5x. सो 5 मल्टिप्लाय 30. युअर आन्सर इज 3 5 50. सॉरी 5 इंटू 10 करणार आपण. 5 10 जा 50 होणार. तो सीमाचं एज किती असेल 50. आपल्याला विचारलं कोणात येतं व्हॉट इज द एज ऑफ सीमा. तो सीमाचं एज किती असेल 50 वर्ष 50 इयर्स. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा थोडासा वेगळा आहे यांच्यापेक्षा. तुम्हाला ते काय करतात अशा 4 संख्या देतात. 4 संख्यांचा रेशो दिलेला असतो. 4 नंबरचे रेशो दिले असतात आणि त्यांनी असा प्रश्न दिला असतो आणि ते काय सांगतात तिथे एकतर तर विचारतात असं दिले असतात आणि ए इज इक्वल टू विचारतात किंवा असं सांगतात फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. काय सांगतात असं सेम नंबर देतात आणि असं विचारतात की फाइंड द व्हॅल्यू ऑफ 8 झिरो. आता अशी जर व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला लावली तर लक्षात ठेवायचं याच्यासाठी एक फॉर्म्युला येतो. फॉर्म्युला असा आहे पहिली संख्या मराठीत नाव देतो नंतर इंग्लिश येतो. पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या Excuse me. बरोबर दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या. दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या. मग या ठिकाणी बघा इंग्लिश मध्ये घ्यायचं झालं तर आपण असं म्हणूया फर्स्ट नंबर मल्टिप्लाय लास्ट नंबर इज इक्वल टू सेकंड नंबर मल्टिप्लाय थर्ड नंबर.
ओके. मग आता आपले नंबर्स बघा, आपण नंबर्स जे आहे ते नंबर्स आपण जर राईट केले तर आपले नंबर्स काय बघा, 5 @ 15 आणि 27. ही झाली आपले फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर आणि फोर्थ नंबर. तर आपल्याला त्यांनी काय सांगितलं, फर्स्ट नंबर मल्टिप्लाय लास्ट नंबर करा. म्हणजे काय करणार आपण, 5 × 27 आणि आपल्याला @ व्हॅल्यू माहिती का नाही, म्हणून आपण काय करणार, @ याच्या समोर लिहिणार इज इक्वल टू, आता राहिला कुठला 15 की नाही, म्हणून तो आपण 15 असं लिहिणार. ओके. मग आता काय करणार बघा, ए इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे @ इज इक्वल टू, ते काय करणार या ठिकाणी बघा, 5 × 5 5 × 15 3 × 3 3 × 27. तो आपला आन्सर काय येणार, 9. किंवा तुम्ही असंही लिहू शकता. आणि ते या दोन नंबर्सला अशा प्रमाणे लिहू शकता, जसं 5 / इज इक्वल टू 15/27. आपल्याला या दोघांमध्ये बघा, याला तुम्ही असं म्हणू शकता, ए बी सी आणि डी यांच्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम असते. म्हणजे कोणाची, तर A/D AD इज इक्वल टू BC. आता आपल्याला जर यातला एक कुठलाही नसेल तर आपल्याला ए फाइंड करायचं असेल तर आपण काय करणार, BC/D करणार. आता आपल्याला फाइंड काय करायचं, बी फाइंड करायचं, म्हणून आपण काय करणार, तर आपण बी फाइंड करण्यासाठी AD आपण काय घेणार, सी घेणार. मग आता बघा बरं, आपला @ इज इक्वल टू काय येणार नंबर, तर 5 × 27 म्हणजे 5 × 27/15. मग आता याला जर तुम्ही डिवाइड केलं तर डिवाइड केल्यानंतर काय येणार, 5 × 5 5 × 3 = 15, 5 × 5 आणि 5 × 15. आता परत काय 3 आणि 12 होतो, 3 × 9 = 27. तो @ इज इक्वल टू तुमचा आन्सर असेल 9. किंवा एखाद्याला आणखी सोपी पद्धत पाहिजे असेल तर आणखी सोपं सांगतो बघा. या ठिकाणी तुम्हाला 4 संख्या दिल्या आहे. काय संख्या आहे तुमच्या, 5 @ त्यानंतर 15 आणि इथे 27. आता जर तुम्ही या दोघांचा गुणाकार केला तर हा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार सारखाच यायला पाहिजे. म्हणजे 5 × 27 आणि @ × 15 ही दोघांची व्हॅल्यू सेम आली पाहिजे. 5 × 27 करा, जे काय उत्तर येईल हे उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मग सेम तसंच काय करायचं, या 5 इकडे डिवाइड करून घ्यायचं, 5 × 27 आणि त्याला डिवाइड काय करायचं, 15. So 5 × 5 5 × 15 3 × 9 = 27. युअर आन्सर इज 9. अनदर वन एक्झाम्पल आहे बघा, इथे आणखी एक नंबर दिला आहे बघा. इथे नंबर काय आहे, एक्झाम्पल घेऊया आपण परत. ए 75 15 45. फर्स्ट नंबर पुन्हा एकदा फाइंड करायचा आहे, तर काय करणार आपण, ए इज इक्वल टू, आता बघा मी तुम्हाला सांगितलं या दोघांची मल्टिप्लिकेशन सेम असते आणि या दोघांची सेम असते, बरोबर ना. तर आपण काय करणार, मधल्या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन, मिडल टू नंबर्स मल्टिप्लिकेशन म्हणजे 75 × 15 आपण काय घेणार, आपण 45 घेणार, कारण 45 × A केलं तर दोघांची व्हॅल्यू सेम येणार. तर आता आपल्याला इथे करायचं आहे तर कसं करणार बघा, इथे डिवाइड होतो 15 × 15 15 × 3 = 45, 3 × 3 3 × 6 रिमेन राहिला 1, 3 × 5 = 15. So our answer is A is equal to 25. एकदम सिंपल आहे. जो नंबर तुम्हाला दिला असेल त्याच्यामध्ये काय करायचं, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. नसेल कोणाला समजलं त्यावेळेस ते काय करतात, नंबर देताना असे देण्याऐवजी असं पण दिलं जातं, A/75 इज इक्वल टू 15/45. किंवा ते असं सांगण्याऐवजी असे पण काही काही वेळेस नंबर देऊन टाकतात. त्यावेळेस आपल्याला क्वेश्चन मार्क देतात. ते काय करतात, असं देतात, A/B इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अपॉन, किंवा असं देखील A/B इज इक्वल टू 15/45. आणि दुसरं देखील C/D इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अपॉन 75. आणि तुम्हाला इथे असेल किंवा इथे काहीतरी ABC असा नंबर येतील. आता इथे जसं ए दिला आहे मी, तसं तिथे देताना वेगळा काहीतरी नंबर येतील. मग तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस अशी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल काय करायचं, एकदम सोपं आहे. या दोघां नंबरला लिहून घ्यायचं 15/45
इज इक्वल टू A/75 आणि मल्टिप्लाय करायची यांची क्रॉस म्हणजे काय तिरकी गुणाकार 15 मल्टिप्लाय 75 डिवाइड 45. बघा 15 1 15, 15 3 45, 3 1 3, 3 25 75 होणार. तर A इज इक्वल टू आपली व्हॅल्यू काय असेल, A बरोबर आपली किंमत काय असणार, तर ती असेल 25. आलं लक्षात. आता पुढे आणखी बघा, आणखी एक उदाहरण आहे. ओके, ज्यांना अजून एक उदाहरण पाहिजे त्यांच्यासाठी बघा, आता लास्ट नंबर काढायचा आहे. त्यांनी नंबर दिला आहे तुम्हाला, थोडासा मोठा करून देतो. 3:5 आणि इथे आणखी एक डॉट दिलेला असतो, असं दिलं असतं 60:8. सो फाइंड एक्स व्हॅल्यू. तो मराठीत असेल तर मराठीत काय येणार, 3:5 एक्स, तर एक्स बरोबर किती असा प्रश्न असेल. मग आता परत सांगितलं तर म्हणजे काय करणार, ह्या दोघं संकलित असेल 3/5 बरोबर 60 एक्स बरोबर. आता आपल्याला एक्स इज इक्वल टू करायचं, सो एक्स इज इक्वल टू 60 गुणिले 5 भागिले 3. मग कसं करणार, 3 1 3, 3 2 6 उरला 0 बरोबर. मग आता इथे कसं घेणार, 20 5 100, एक्स इज इक्वल टू 100. आलं लक्षात सर्वांना. अशा प्रकारे तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे. तर क्लास आता सुरू झालाय का? हो हो. पुढे बघा, A is to B is equal to 1:4, B is to C is equal to 6:17. Then find the ratio of A, B, C. इथे काय येईल, मराठीत इंग्लिश मध्ये दिलं असेल तर इंग्लिश मध्ये आन्सर येऊ शकतो. Then find ratio of A, B and C. मग आता इथे एकदम सोपे आहे. तुम्हाला काय करायचं, 3 व्यक्ती इथे तुम्ही जर बघितलं असेल तर एक कॉमन आहे. कुठलं कॉमन दिसतंय तुम्हाला बघा बरं, A B C कॉमन दिसतो आहे. तर आपण काय करणार, अशा प्रकारे राईट करून घ्या, A B and C. फर्स्ट मध्ये काय दिलंय, A is to B is equal to 1/4 म्हणजे एक समोर 2 डॉट आपण काय 1:4 लिहिणार. आता खाली B:C दिलेलं आहे, म्हणजे या दोघांची तुलना दिली होती. आधी या दोघांची दिली होती, आता खाली काय केलंय, B:C या दोघांची तुलना दिली आहे आणि त्या तुलनेत काय सांगितलंय, 6:17. मग आता अशी रेष सोडायची. बघा मी इथे एक जागा सोडली, ब्लँक स्पेस सोडलाय आणि इथे एक ब्लँक स्पेस सोडलाय. तर इथे काय करायचं, ब्लँक स्पेस मध्ये हा जो आपण जो सोडतो आहे नंबर ना, हा 4 जो आहे, हा 4 इकडे राईट करायचा आणि हा 6 इकडे राईट करायचा. म्हणजे हा 6 इथे राईट करणार आणि हा 4 इथे राईट करणार आणि या दोघांची वरतून काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार. आलं लक्षात. या दोघांची मल्टिप्लिकेशन जर केली 1 × 6 म्हणजे खाली लिहिताना 1 × 6 करा. इथे लिहिताना काय करायचं, 4 × 6 करणार आणि इथे लिहिताना काय करणार, 4 × 17 करणार. सो आता यांचं बघा रेशो काय येणार, 6 इथे 6 4 जा 24 आणि 17 4 जा 68. हा झाला तुमचा रेशो. आता हा नंबर जर तुम्ही बघितला, या ठिकाणी हे दोन्ही नंबर्स काय होतात, डिवाइड होतात. कशाने डिवाइड होतात, तर हे नंबर्स डिवाइड होतात तुमचे 2 ने. जर हा नंबर 2 ने डिवाइड केला तर बघा 2 3 जा 6, 2 8 जा 24, सॉरी 2 1 जा 2 and 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8. आता काही हे नंबर तिन्ही डिवाइड होत नाही. सो यांचा रेशो जर विचारला असेल आपल्याला तर ऑप्शन मध्ये आपल्याला रेशो येईल. बघा याच्या खाली फक्त ते A, B आणि C लिहून टाका. A B equal to your answer is 3:12, 12:34. ओके ओके. नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल. वन्स अगेन. सर उद्या सकाळी क्लास घेणार आहे? नाही,
देन पुढे एक्झाम्पल बघा. जर 1400 रुपये ए बी सी मध्ये अनुक्रमे 4, 3 आणि 7 असे वाटले, म्हणजे जर 1400 रुपये ए बी सी मध्ये अनुक्रमे 4, 3, 3, 7 या प्रमाणात वाटले तर प्रत्येकाचा हिस्सा किती? बघा आता इथे एबीसी दिले, या एबीसीच्या ऐवजी तुम्हाला कोणाची तरी नावं पण असू शकतात. आलं का लक्षात? इथे मी एबीसी दिले, तिथे कोणाची नावं असू शकतात. 1400 रुपये रमेश, सुरेश, गीतेश किंवा कोणी असू शकतं, संगीता, यांच्यामध्ये जर वाटायचे आहे तर ते कसे वाटले जातील? तर एकदम सिंपल आहे. आपला एबीसी दिलेला आहे, कुठलाही नंबर दिला असो काही हरकत नाही. त्यांनी काय सांगितलं, प्रत्येकाचा हिस्सा किती असं विचारलं आहे. सो काय करणार आपण, प्रत्येकाचा शेअर विचारला ए बी सी चा. आधी आपण लिहून घेणार आहोत ए चा किती, बी चा किती आणि सी चा किती आहे. ए च्या खाली लिहा 4, बी च्या खाली लिहा 3 आणि 7 च्या खाली लिहा, सी च्या खाली लिहा 7. ए बरोबर 4, बी बरोबर 3 आणि सी बरोबर 7. आता रेशो दिलेला आहे, आपल्याला रेशो दिलाय म्हणजे या संख्येला कोणत्या तरी संख्येने भागलेला आहे, बरोबर की नाही? म्हणजे आपल्याला जर यांची प्रत्येकाची मिळून रक्कम दिली आहे तर ती किती आहे? 1400. सो आपण काय करणार, 4x प्लस 3x प्लस 7x इज इक्वल टू आपण राईट करणार 1400 रुपीज. आता हे एक्स कुठून आणले, तर एक्स म्हणजे आपल्याला या संख्येचा रेशो दिलेला आहे. या संख्यांचा काय दिलाय? रेशो दिलेला आहे. म्हणजे त्यांच्यात वाटप अशी झाली पाहिजे की ए ला 4 गेले पाहिजे, बी ला 3 गेले पाहिजे आणि सी ला 7 गेले पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला कुठल्याच संख्येने याला डिवाइड करायचं माहित नसतं त्यावेळेस त्याच्या शेवटी एक्स लिहायचा. म्हणजे याच संख्यांची आपण जर ऍडिशन केली तर बघा 7 प्लस 3 10 होतील, 10 प्लस 4 होणार 14. 14x इज इक्वल टू होणार 1400. सो x इज इक्वल टू आपला आन्सर येईल 1400 डिवाइड 14. याला जर 14 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर बघा काय येईल, 14 1 जा 14, 14 1 जा 14 आणि हे 2 0. सो x इज इक्वल टू आपला आन्सर असेल 100. आता जर x इज इक्वल टू आपल्याला 100 म्हटलं तर आपल्याला माहिती आहे ए चा हिस्सा आपण किती घेतला होता, याच्या खाली 4 लिहिला होता बघा, आणि आपण x लिहिलाय. म्हणजे आता याचा हिस्सा जर घ्यायचा झाला a इज इक्वल टू तर 4x होता, b इज इक्वल टू राईट करायचं झालं तर आपण 3x लिहिला होता आणि c इज इक्वल टू लिहिला होता 7x. म्हणजे आपल्याला जर a चा हिस्सा 4x होता तर आपण काय करणार, a मल्टिप्लाय म्हणजे 4 मल्टिप्लाय 100 करणार, म्हणजे त्याचा हिस्सा किती येणार 400 रुपीज, बरोबर. b इज इक्वल टू 3x केला होता म्हणजे आपण त्याला 3 मल्टिप्लाय x केला तर याचं उत्तर काय येणार 3 मल्टिप्लाय 100. युअर आन्सर इज 300. युअर आन्सर इज 300. व्हेरी गुड. आणि पुढे आहे सी चा हिस्सा. तो सी इज इक्वल टू काय दिला आहे, सी इज इक्वल टू आपण घेतला होता 7x. तर इथे काय करणार 7 मल्टिप्लाय 100 is equal to 700. 700. ओके. सो ए आणि त्यांचा प्रत्येकाचा हा हिस्सा तुम्हाला दिसेल. ओके. कोणाच तरी घरातला आवाज त्यांनी म्यूट करा. सेम ऍज इट इज उदाहरण आहे इथे. तुम्हाला उदाहरण बघा काय आहे, जर 3000 रुपये ए बी सी मध्ये, आता थोडं नाव घेऊया आपण कोणाच तरी, रमेश राधा आणि पुढचे दिले आहे सुनीता, यांच्यामध्ये अनुक्रमे 5, 3, 3, 2 या प्रमाणात वाटल्यास प्रत्येकाचा हिस्सा किती. ओके. ओके. असं दिला असेल तर आपण काय करणार, तर सर्वात आधी आपल्याला ज्या क्रमाने दिला असेल त्या क्रमाने आपण आधी लिहून घेऊया. रमेश, राधा, सुनीता. ओके. अशा प्रमाणे लिहून घ्या आणि काय करायचं, यांचा रेशो 5:3:2.
असा लिहून घ्या. आता यांना कोणत्या प्रमाणात डिवाइड केलंय, कशाने भागलंय आपल्याला माहिती का नाही, किंवा आपण आता इंग्लिशमध्ये करून घेऊया. इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलं तर हा नंबर काय होईल बघा. ओके, अशा प्रमाणे आहे, बरोबर. ओके, ओके. अशा प्रमाणे जर आपण लिहिले तर बघा, हा रमेश, राधा आणि सुनीता, बरोबर. आता यांना कोणत्या संख्येने डिवाइड केलं माहित नाही, म्हणून आपण रमेशची व्हॅल्यू लिहिणार 5x, राधाची व्हॅल्यू लिहिणार 3x आणि सुनीताची लिहिणार 2x. काय सांगितलंय, त्या प्रत्येकामध्ये 3000 रुपये वाटायचे, म्हणजे त्यांची आधी ऍडिशन केली असेल 5x प्लस 3x प्लस 2x इज इक्वल टू किती असणार 3000. सो आपण यांची ऍडिशन केली तर काय येणार 10x इज इक्वल टू 3000, म्हणजे 10x बरोबर 3000. तर आपल्याला x बरोबर काय मिळणार, 3000 ला जर तुम्ही 10 ने भागलं म्हणजे डिवाइड केलं तर 10 मध्ये 10 आणि 10 300 चा काय होणार, 10 मध्ये 10 आणि 10 वन 10 आणि 10 300 चा काय होईल 3000 होती. सो x इज इक्वल टू आपल्याला मिळाला 300 रुपीज. आता आपल्याला काय सांगितलं, रमेशचा हिस्सा काय म्हणला होता आपण 5x. सो 5x म्हणजेच काय 5 मल्टिप्लाय 300. सो त्याचं उत्तर काय होणार 5 3 जा 15, त्याला मिळतील 1500 रुपये, 1500 रुपये. त्यानंतर कोण उरलं, राधाला काय दिलेला होता रेशो, तो रेशो होता 3 म्हणजे 3x झाला. 3x मल्टिप्लाय 300. सो आपला आन्सर काय येणार 900. त्यानंतर पुढचं कोण होतं, सुनीता. पुढची होती आपली सुनीताचा हिस्सा किती असणार आहे, तर सुनीताला मिळतील 2x, म्हणजे काय 2 मल्टिप्लाय 300. आन्सर येणार आपलं 600. अशा प्रकारे डिवाइड करायचं आहे. सर माझं पण हेच उत्तर आलं. यस, व्हेरी गुड. आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण. आता थोडेसे काही इंग्लिश मिडियमचे प्रश्न होते ते घेऊया. ओके, क्वेश्चन बघा. 2 numbers are in the ratio 2:3. If 9 added to each, they will be in ratio 3:4. आता यांना मराठीत जर केलं तर असं आहे, जर दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 असून त्यामध्ये 9 मिळवला तर ते गुणोत्तर 3:4 असे होते. तर त्या दोन संख्या कोणत्या, आता हे कसं ओळखणार, तर त्यासाठी काय करायचं, यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला त्या दोन संख्या माहिती का नाही माहिती. आपण असं समजूया, एक पहिली संख्या आहे आणि दुसरी संख्या आहे, बरोबर. फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर समजूया आपण. आता फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरचा रेशो काय दिला आहे त्यांनी, तर आपण काय करूया, डायरेक्टली असं लिहूया. तो नंबर आहे फर्स्ट नंबर म्हणजे 2x आणि सेकंड नंबर म्हणजे 3x. आता x कसा घेतला आपण, 2 आणि 3 कुठून घेतला, तर हे बघा इथे दिले, दोन संख्यांची गुणोत्तर 2x आणि 3x आहे, म्हणजे ही फर्स्ट झाली. आपण तिला a म्हणूया आणि b म्हणूया. चला त्या दोन संख्या a आणि b पकडूया. ओके, सो आता काय केलं आपण, त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं 9 ऍड केला, म्हणजे पहिल्या संख्येत जर 9 ऍड केला 2x प्लस 9 केला आणि दुसऱ्या संख्येत 3x प्लस 9 केला
तर त्यांचा जो रेशो आहे ना तो आता 3:4 होतो, म्हणजे 3/4 होईल. तर काय करायचं, यांचा तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे तिरकस म्हणजे कसा, 4 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं, 2x + 9 आणि इज इक्वल टू येणार 3 ने या दोघांना 3x + 9 ला मल्टिप्लाय करा. आता जर आपण हे जर केलं तर काय येणार बघा, 4 2 जा 8x प्लस 4 9 जा 36, 4 9 36 होतात. आणि बरोबर काय येणार, 3 3 जा 9x, 3 3 9x अधिक 3 9 जा 18, 9 3 27, सॉरी 9 3 जा 27, बरोबर. मग आता आपण काय करू, जिथे एक्स एक्स दिसतोय तो एका बाजूला नेऊया, नंबर जिकडे दिसतोय ते एका बाजूला नेऊया. म्हणजे आता मी काय केलं, 36 मायनस, आता इकडे प्लस होता की नाही, हा इकडे जाताना काय होईल, मायनस होईल. मग आपण काय करूया, याला मायनस करूया, -27 इज इक्वल टू 9x, आता हा प्लस होता इकडे येताना मायनस होईल 8x. मग आता याचं उत्तर जर काढलं तर काय येणार, 9 इज इक्वल टू 9x मायनस 8x होईल, तर इथे येईल x, त्यांच्यामधून फक्त x शिल्लक राहील, 1x शिल्लक राहील, तो लिहिताना x लिहिला जातो. मग x इज इक्वल टू 9 आला, म्हणजे आपल्याला तो नंबर माहित नाहीये, पण आपल्याला रेशो पकडला होता आपण, a इज इक्वल टू 2x आणि b इज इक्वल टू 3x. सो आपण काय करणार, 9 मल्टिप्लाय 9, आन्सर इज 81, आणि दुसरा नंबर होता आपला b इज इक्वल टू 3x, म्हणजे 3 मल्टिप्लाय 9, आवर आन्सर इज 27. म्हणजे ते दोन संख्या काय असणार आहे, 81 आणि 27 असेल. ओके, ते 9 मल्टिप्लाय 9 केलं ते मला नाही समजलं. हा. पहिली संख्या काढायसाठी आपण 9 मल्टिप्लाय 2 करायला पाहिजे होतं. तिथे नंबर काय दिलेला होता, नंबर काय होता, x म्हणजे 9 म्हणजे 2x म्हणजे 9 मल्टिप्लाय 9 म्हणून 81. 9 मल्टिप्लाय 2x. हा बरोबर, इथे 2x पाहिजे, सॉरी 9, a इज इक्वल टू 2x होता. सो आपण इथे काय घेणार होतो, 2 मल्टिप्लाय 9 घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे जो नंबर जो एक्स्ट्रा आला होता तो काय यायला पाहिजे होता, 9 2 जा 18 आला 18. होता. माझ्या मी 9 लिहिला गेला होता. ओके, तो नंबर आपण लिहिताना काय गेला, 9 2 जा 18, म्हणजे तो नंबर 18 आणि दुसरा काय असेल, 9 3 जा 27. तर ते दोन संख्या काय असतील आपल्या, दॅट टू नंबर इज 18 अँड 27, बरोबर. यस, ओके. ओके, अशा प्रकारे आपलं हे गुणोत्तर आणि प्रमाण आपण शिकलेलो आहे. तुम्हाला ही पीडीएफ मी ग्रुपवर पण टाकतोय आणि तुम्हाला या झूम या आपल्या चॅनलवर पण टीचमीटवर पण अवेलेबल आहे, तुम्ही नंतर बघू शकता. त्यानंतर